आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। कांदा खरेदी दरामध्ये प्रति किलो 16 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली। बफर साठा योजनेअंतर्गत नवीन दर आजपासून लागू झालेत। साठवणुकीला योग्य असलेल्या कांद्याच्या गुणवत्तेचा आणि सध्याच्या बाजारभावांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं स्पष्ट केलं। दरम्यान जाचक अटींमुळे नाफेडकडे शेतकऱ्यांनी आता पाठ फिरवली। नाशिकमध्ये 19 ठिकाणी नाफेडतर्फे कांदा खरेदी सुरू आहे। नाफेडकडे कांदा देण्यासाठी शेतकरी तयार नाही। व्यापारी नाफेडपेक्षा जास्त दर देत असल्याची तक्रार आहे। नाशिकमध्ये 19 ठिकाणी नाफेडतर्फे कांदा खरेदी सुरू आहे, मात्र नाफेडकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळते। कारण बाजारभावामध्ये अधिक भाव मिळतो, त्यामुळे नाफेडमध्ये कांदा विक्रीला शेतकऱ्यांना आता नकार दिल्याचं दिसतंय। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष खताळे यांनी। नाफेडने जो कांदा खरेदी सुरू केली हा दर तुम्हाला परवडतो? नाही, बिलकुल परवडत नाही आम्हाला। तो हा दर परवडतच नाही आणि त्यात नाफेड ना मार्केट कमिटीमध्ये उतरून घ्यायला पाहिजे, ते सुद्धा घेत नाही। म्हणजे एवढं निष्काळजीपणा करताय साहेब लोक। आम्हाला खर्च किती, एकरी 2,500 ते 3,000 रुपये खर्च आहे आणि त्याला आता खर्च जर काढायचा ठरला तर गव्हर्नमेंट समोर येत नाही। गव्हर्नमेंट फक्त एसीच्या हवामध्ये बसून काढतं का खर्च? आम्हाला लावणीसाठी 12,000 रुपये एकर आणि 3,000 रुपये भाडं, काढणीला 12,000 रुपये एकर आणि 3,000 रुपये भाडं। कांदीचे भाव कुठे गेले? 2100 रुपये बॅग झाली। आणि ती आणायची टायमाला त्याला बॅग बॅग घ्या दुसरी तरच येतो आणि सरकार म्हणतं का 1680 रुपयांना घेऊ आम्ही। हा दर परवडत नाही। कमीत कमी 2,500 ते 3,000 रुपये खरेदीनं नाफेडने खरेदी करावा। 1000 आणि 1500 रुपयानं काहीच परवडत नाही शेतकऱ्याला। या 2200-2300 रुपये गेला असल्या कारणाने हा क्विंटलचा दर जो आहे त्यापेक्षा मी 400-500 रुपये दर खाली आला नाही। शेतकरी मात्र संकटात सापडला आहे आणि या नाफेडच्या खरेदीचं आता सध्या तरी या ठिकाणी कुठलाही अधिकारी या ठिकाणी दिसत नाही। जय महाराष्ट्रासाठी संतोष खता, नाशिक, मनमाड।